बरं दादा, सावकाश जाऊ द्या मग. हां बाई, घेतलंय ना ग दीदी सगळं. घरात एक चक्कर मारून घेतला असता. घर बिट्टू, चालला का रे तू आजीला एकटे सोडून? लवकर ये बर का. केव्हा येशील आता? मम्मी पप्पांना सांगायचं मला आजीकडे घेऊन जा असं. हां हां, ये ठेव. गब्बस ग बाई तू, माझ्या नातूचं माझं आहे, तू नाही मध्ये पडायचं. हां, खाऊ घेऊन घे तू. हां, कपडे घेतलेले असले म्हणून काय झालं, त्याला खाऊला राहू दे. पोचल्यावर मला कळव बरं का. हां, बरं. हां हां, काळजीच आहे ग बाई माझी, माझं काय. बरं बेटा. हां बरं. पा या पोरी ब्रश इथेच टाकून गेल्या, तरी मी काढतच राहते, ठेवतच राहते बरं का त्यांच्या बॅगजवळ वस्तू एक एक आणून आणून. आता सकाळी ब्रश केला तर त्यांचे ठेवावे ना बरं. नुसत्या वेंदळ्या आहेत. बाई ग, त्या दादांचा बेल्ट सुद्धा इथेच राहून गेला. तुम्ही परवा कॉल करत होते का ताई मला? अहो बाई, 8 दिवस झालं, कुठं फोन माझा कुठे होता? माझं लक्षच नाही. ते नातवंडच घेऊन फिरत होते आणि काय काय गेम डाउनलोड करून ठेवले त्या पोरांनी माझ्या फोनमध्ये, काही माहितीच नाही मला, पत्ताच नाही. तो पोरांजवळच फोन होता माझा, मी पाहिला पण नाही. हो ताई, साधी धूम होती का माझ्या घरामध्ये? तो थोरलीचा धाकटा आणि धाकट्याचा थोरला, दोघांचा अजिबात जमेना. तुझं आणि माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. नुसतं टॉम अँड जेरी ग बाई ते. तिथे टी व्हीमध्ये टॉम अँड जेरी बघतात आणि टी व्ही बंद केला की घरामध्ये ते टॉम अँड जेरी खेळायचे आणि फोनवर मारे एकमेकांना विचारतात, तू केव्हा येतोय, तू केव्हा येतोय, आणि व्हिडिओ कॉल करतात आणि भेटले की नुसते भांडतात. एक कोकर झुम त्यांची. मग नुसतं घरात कोणाचं बोलणं कोणाला ऐकू येत नव्हतं 8 दिवसापासून. काय सांगू मी, तुम्ही आवाज द्याल ते कुठे ऐकू येईल अजून. मग हो बाई ताई, सगळं घर रिकामं झालं आमचं. असं घर तर असं जसं जसं खायला उठतंय, मग चित्तच लागत नाही माझं. तर एकदम घर सुनं सुनं करून गेले. एकदम तिघं आले आणि तिघेचे तिघे घर चालू सुनं करून चालले गेले. घरात घुसावंसं सुद्धा वाटत नाही मला. तर काय करता मग आता? येवा चांगला वाटतो ताई, पण असं निरोप द्यायला त्रास होतो. मग काय करता? चहाला ना, आणणार होती ताई मी तुमच्याकडे, पण कसं आहे, ते पोरांचाच गोंधळ इतका असायचा ना, त्यांच्या अंगण तोंडण नाश्ता करत करतच ते 11-12 वाजून द्यायचे. आमचा वेळ कुठे जात होता, कुठे दिवस उगवत होता आणि कुठे रात्र होत होती, काही कळतच नव्हतं. नाही ना, तसं काही नाही. माझ्या मुलींचं आल्या असत्या त्या. 8 दिवसापासून असं घराचं जसं माझं गोकुळ झालेलं होतं बाई. आणि आता सगळेच्या सगळे गेले, अशा सुन्न झाली मी. बसली आता गुन्नी मुन्नी घरात, येते तुमच्याचकडे. बाई ग, माझं तर चित्तच लागत नाही. काय स्वयंपाक करू आज? ते लोक होते तर त्यांच्या निमित्ताने काही ना काही बनवलं तरी जात होतं. मला तर भूक पण नाही बाई आज. कुठं पोचले? फोन तरी करते यांना. हां बेटा, कुठं पोचले ग? काय बाई, तुम्ही सगळं घर आमचं सुनं करून गेले. मग माझं तर चित्तच लागत नाही. जेवले होते का रस्त्यात? हां, आणि एक काम कर बरं, घरी गेल्याबरोबर त्या लोणच्याच्या बरण्या उघड आणि हवेशीर ठेव. हां, आणि तो मोरंबा सरळ फ्रीजमध्ये घाल. हां, पोरं झोपलेत का? बाई ग, घरात तर नुसती शांतता. रोज असा पोरांचा आवाज होता, कोणाचा आवाज मला ऐकू येत नव्हता. नुसतं मला कसं तरी होतंय. बसली मी अशी गुन्नी मुन्नी. आता मग काय करू? बरं बेटा. हां, जाऊ द्या मग सावकाश. हां हां, पोचले का मला मेसेज टाकला तरी चालेल. हां.